अगदी स्पष्ट सांगायचं तर माझं या शुभदिनी, या ऐतिहासिक प्रसंगी माझं मन लागेना. मी 23 तारखेला भाऊबीजेला पुण्याला गेलो होतो. माझी बहीण तिथे राहते, एक बहीण इथं राहते. 23च्या रात्री किंवा 24च्या सकाळी जे घडलं ते या परिसराच्या 1200 वर्षाच्या इतिहासात जे घडलेलं नाही, इतकं काळेमाप असणारं, मानवतेला काळेमाप असणारं कृत्य, विशेष करून लोकशाहीची मूल्य जपताना एक शेतकरी समाजातली मुलगी येते काय, मेडिकल ऑफिसर होते काय, आणि तिचा शेवट एका आलिशान हॉटेलमध्ये, फलटणमध्ये होतो काय. आणि भाऊबीज आपण साजरी करतो. त्यांच्या भाऊबीजेला त्यांच्या भावाला काय वाटत असं. म्हणूनच मी आल्या म्हणलो होतं, माझं तर माझ्या डोक्यात आलं होतं की हा कार्यक्रमच कॅन्सल करून टाका. मला मनच लागत नाही. असं आहे की आज हे कोणामुळे झालं, कशामुळे झालं, कोण करत होतं, कोण करत नाही, याविषयी मला एक अवाक्षरही बोलायचं नाही. 50-100 राज्यावरनं चॅनल जे माझे मित्र आहेत ते माझ्याकडे आले होते. परवाचं हे सगळं झालं, मुख्यमंत्री साहेब येऊन गेले. म्हटलं मी एक शब्द बोलणार नाही, आणि मी फक्त 5च वाक्य बोललो. 1200 वर्षाच्या फलटण परिसराच्या, फलटणच्या इतिहासाला आज कलंक लागलेला आहे. आणि मला जी काळजी लागलेली आहे की हा कलंक धुवून कसा काढायचा. अहो मरून द्यावं, कोणी केलं आणि काय केलं, ती मुलगी तर गेली ना. कोण काय करते, कोण काय करते, कोण राजकारण करते. मी कधी म्हणलंय कधी कोणाला अटक करा, पण ज्यांची मनं खातायत यांना माहिती आहे की याचे परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहेत. तर माझी एक तीव्र इच्छा आहे की हे सगळं पोलीस चौकीला धरून, प्रांताला धरून, सरकारी अधिकाऱ्याला धरून, हा सगळ्यात चुकीचं कोण झालं असेल. या मुंडेबाईंच्या आत्महत्या का खून मला माहित नाही, परंतु बलिदानामुळं हे कामगार सगळे सुखी झालेत. फोन यायचे थांबलेत. कोण कोणाला आता फोन करायचं धाडस करणार. अहो इतकी वर्ष आमदार फंड मी वाटला, एक पैसा कॉन्ट्रॅक्टरकडनं कधी घेतला नाही. आता 15% द्यायला लागतात. माझी ही या शुभदिनी तुम्हाला वॉर्निंग आहे, सावधगिरीची सूचना आहे. कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय हे लोक राहणार नाही. तुम्ही नेहमी बीडचं नाव घेता. अख्ख्या जगात मालोजीराव नाईक निंबाळकराला जे जमलं नाही, हे आपल्या फलटणचं नाव CNN आणि BBC न्यूजवर गेलेलं आहे की असं असं झालेलं. एवढं लक्षात घ्या. इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची. तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल, ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काही बोलायचं नाही. परत सांगतो, तपास चालू आहे. मुख्यमंत्री काय करतील त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मला अजून खूप खुमखुमी बोलायचे, पण योग्य वेळेस मी सगळंच बोलणार. ते काय होईल ते होईल. पण माझ्या तालुक्याचं, माझ्या संस्थानाचं, नाईक निंबाळकर या ब्रँडचं जे वाटोळे या बाबाने केलेले आहे, आणि त्याला या प्रल्हाद सारखे चोर मदत करतायत, हे भरून कसं काढायचं याचं उत्तर मला द्या. माझ्या नावाचा, आडनावाचा, संस्थानाचा ब्रँड आणि जगाला आणि महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहे. कैलासवासी संपदा मुंडे डॉक्टर यांचं हौतात्म्य हा दिवस फलटणमध्ये याच्या पुढे मानला.
पर्याय तर काही जास्त मी बोलत नाही. माझ्या मनात जी खतखत होती ती मी काढून टाकलेली आहे. माझे पण ठरलेले आहेत. याच्या पुढे मी भाऊबीज साजरी करणार नाही. जे काय आयुष्य आहे तोपर्यंत. तुम्हाला जर माणुसकीची हे असेल तर तुम्ही हे भाऊबीज सोडून द्या. त्या मुलीची आठवण ठेवा. माझी विनंती आहे तुम्हाला. आपल्याला जगाला हे सांगायला लागणार आहे. हे फलटण तालुक्यात सच्चिन माणसं आहेत, वारकरी पंथाची माणसं आहेत. त्यांच्याकडे बघून आमची परीक्षा करू नका. आणि त्या मुलीचा पुतळा हा उभा राहणारच. पण सरकारने नाही दिले तर माझ्या खर्चाने मी उभं करेन. त्या लोकांना कळून द्या की सगळेच तसे नाही आहेत. सगळेच नाही निंबाळकर तसे नाही आहेत. सगळेच प्रल्हाद पाटील नाही आहेत. सर्वार्थाने चांगली राहणारे लोक या तालुक्याच्या परंपरा त्यागाच्या प्रेमाच्या आहेत. अजूनही तुम्ही सावध व्हा. हा राजकारणाचा प्रश्न नाही. खून कोणी केलाय का आत्महत्या हा आपला प्रश्न नाही. प्रशासकीय जी दहशत आहे ते संपदा मॅडममुळे आज संपलेली आहे. फलटण तालुक्यातली तिचे उपकार आपल्याला नानात फेडायलाच लागणार आहेत. तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहे. आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा अर्धा पुतळा उपजिल्हा काय ते आरोग्य केंद्र आहे त्याच्या समोर लावा. नाही तर आम्ही आमच्या यांनी लावू. भाऊ काय होत कोण नाही म्हणते भाऊ. काय बोलू अजून तुम्हाला. लाज वाटली मला हे नाव लावायला. ही अशी माणसं आमच्या घरात आहेत. फक्त आमचं एकच म्हणणं आहे, हात जोडून या सगळ्या पुढाऱ्यांना म्हणणं आहे की फलटण तालुक्याची संस्कृती आमची तेवढी बिघडवू नका. आमच्या माणसांना चुकीचं भविष्य दाखवू नका. कारण आम्ही त्यागाने 84 गावं सांभाळलेली आहेत. रक्ताने आम्ही सांभाळलेली आहेत. आणि हे तुम्ही लक्षात ठेवाल की नाही मला माहीत नाही, परंतु माझ्या लक्षात राहणार आहे. आणि मी काय मागे हटणार नाही. ज्याला कोणाला यायचंय त्यांनी या, ज्याला कोणाला जायचंय त्यांनी जा. लढत भाऊबीजेला सुरू झाली. तालुक्याची आबरू आपल्याला परत मिळवायला लागणार आहे. तालुक्याच्या या मुलीचा फोटो किंवा पुतळा हा उपजिल्हा अधिकाऱ्याच्या कंपाऊंड मध्ये लावायची मागणी तुम्ही नीट लिहा. फोन येतील जगताप साहेब. ते लिहिणं सोपं आहे. द्रोणावळे साहेब नीट लिहा. मागणं मला येऊन सांगू नका. उघड लिहा.